नॅशनल बुक ट्रस्टचं कार्यालय आता मुंबईतून कायमस्वरूपी पुण्यात येणार असल्याची मोठी बातमी आहे। त्यासाठी पुणे महानगरपालिकेची एक इमारत भाडेतत्वावर नॅशनल बुक ट्रस्टला देण्यात आली आहे। त्यामुळे आता फक्त पुण्यात पुणे पुस्तक महोत्सव होणार नाही, तर नॅशनल बुक ट्रस्टचं कामच पुण्यातून चालणार आहे। राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं या वर्षीच्या पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन 14 ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये करण्यात आलंय। हा महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होतोय। पुस्तक महोत्सवाच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि मांडवाचं भूमिपूजन माजी मंत्री आमदार चंद्रकांत दादा पाटील आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। तो दर्जा म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट करणारी एक छोटी फिल्म महोत्सवात दाखवावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। त्याचबरोबर ते पुढे काय म्हणाले ते बघूयात। मी बऱ्याच कार्यक्रमामध्ये एकाचा कोणाचा उल्लेख केला की सगळ्यांचा होतो असं शोधत असतो। राज्यसभेच्या सदस्या जे आता JPCच्याही सदस्य आहेत, राज्यसभेच्या तालिका सभापती आहेत असे मेधाताई कुलकर्णी आणि सर्व मान्यवर ज्याचा उल्लेख केलाच पाहिजे असे आमचे विद्यार्थी परिषदेचे जुने मित्र, विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष। एखादा दृष्टी असणारा माणूस एखाद्या विषयाला मिळाला की तो काय करतो जर मोठं उदाहरण आहे, कारण गेल्या वर्षीच मिलिंद मराठेंकडे जबाबदारी आली। त्याचा स्पीड त्यांनी आता इतकं चालवलं आहे, अगदी काश्मीरमध्ये जाऊन पण एक बुक फेस्ट झाला। असे मिलिंदजी मराठे मलिकांचा उल्लेख केलाच पाहिजे की खरं म्हणजे ते सैन्यामध्ये कर्नल आहेत आणि डेप्युटेशनवर त्यांना हे काम दिलं आहे। तर ते क्षेत्र वेगळं, हे क्षेत्र वेगळं, पण सैन्यातल्या माणसाला जे मिळेल त्याचं सोनं। मैं हिंदी में बात करूँगा तो उनकी स्तुति उनके ध्यान में आएंगी। मलिक जी कहा हो अब पीछे क्यों हुई, मैं अंदर आ गया। मैंने कहा कि आप वैसे कर्नल हो, डेपुटेशन पर यहाँ हो, लेकिन मिलिट्री में ये सीख सिखाई जाती है कि जो मिलेगा उसका सोना करना, और बहुत अच्छी प्रकार से कर रहे हैं। सर्व बंधुओं ने भगिनियों, एक कैसे मालूम नहीं लेकिन राजेश से भी छूटा है और मलिक जी भी से छूटा है। यहाँ हमने जगह दी आपको हमेशा के लिए, उसका उल्लेख आप नहीं कर रहे। क्यों मलिक जी? आपका हेडक्वार्टर अब पुणे बनेगा ना, सारा हो गया है, मंत्रालय से भी साइन हो गया है। नेशनल बुक ट्रस्ट को यहाँ एक बड़ी जगह लीज पर दी गई है, जिससे मुंबई में जो ऑफिस था वो पुणे में शिफ्ट हो जाएगा। और सिर्फ ये बुक फेस्ट के 10 दिन के लिए नहीं रहेगा, पूरी साल भर एक्टिविटी उस बिल्डिंग से चलेगी। बनी बनाई बिल्डिंग है, इंटीरियर बहुत आप अच्छा कर रहे हैं, मैंने डिज़ाइन देखा, तो वो भी एक बड़ी डेवलपमेंट है जो गत साल के बुक फेस्ट से आगे आई। मलिक जी इतने खुश हुए हैं महाराष्ट्र पर, पुणे पर, तो मैंने उनको पूछा यह घर आपने लिया है क्या, तो शायद गोयल जी बड़े बिल्डर यहाँ बैठे हैं तो उनको घर भी देंगे। तो उन्होंने फिर ये प्रस्ताव लाया कि मैं मुंबई का ऑफिस में पुणे शिफ्ट करूँ, मुझे जगह दो। उनको लगा कि जगह दो वाले विषय में साल 2 साल जाते हैं, तो हमने 2 मिनट में उनको जगह दे दी है। कॉरपोरेशन की एक बिल्डिंग पूरी तैयार मिली है, उसको इंटीरियर करके वो उसको शुरू करेंगे। तर एक मोठा अद्वितीय कार्यक्रम आहे। म्हणजे एखाद्या विषयाने सुरुवात होते आणि मग त्याची व्याप्ती, त्याचं एकूण साईज कळतो। तसा पुस्तक प्रदर्शन म्हणजे काय, 100 स्टॉल आले, पुस्तकं विकली, 1,00,000-2 लाख पुस्तकं विकली। तर एकदम गेल्या वेळेच्या बुक फेस्टने एखाद्या विषयाचा साईज किती मोठा असू शकतो हे सगळ्यांसमोर आलं। आणि त्याच्यातूनच मग त्यांनी स्वाभाविकपणे, तर मी नेहमी म्हणत असतो संघटनेमध्ये की फार चांगलं काम करू नका, रोज नव्यान जबाबदारी येत जातं। तसं पांड्याने गेल्या वर्षी केलं तर बस बोंबलं तर यावर्षी बोंबलं। त्यामुळे गेल्या वर्षीच्या यशानंतर एक खूप मोठं प्रदर्शन आपण भरवतो आहोत की जे अद्वितीयच होणार आहे, ज्या प्रकारची संख्या वगैरे आहे। शुभेच्छा देतो। 2 गोष्टी मला सर म्हणाले की आता हे माईक घेतलं तर काहीतरी नवीन सांगतील, तर मला असं वाटतं की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय याची काही एक फिल्म तयार करता आली, याच्या काही स्टेप्स देता आल्या आणि त्याचं एक सारखं प्रेझेंटेशन चालू ठेवलं। नाही तर माधवरावनात माहिती असलं तरी मेधाताईंना नक्की ते प्राध्यापिका आहेत, मला सुद्धा सांगता येणार की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय झालं हे माहिती नाही असं नाही,
पण ते सर्वसामान्य माणसाला कळण्यासाठी काही एक रचना केली पाहिजे असं मला वाटतं. तर यात थोडी सरकारची मदत लागेल तर मराठी भाषा विभागाकडून ती फिल्म तयार करणं, त्याची कॉस्टिंग सगळं करू. दुसरं मला असं वाटतं की जसं लहान मुलांसाठी आपण फिल्म फेस्ट करतो आहोत तसं त्यांच्यापैकी मीच त्यातलं इनिशिएटिव्ह घेतो. लहान मुलांचं एक पुस्तकाला धरून एक नाटक बसवू आपण. सुजय महाडे आता एक चांगला डायरेक्टर आहे की जो कोथरूडमध्ये आंतर कॉलनी एकांकिका स्पर्धा केल्यानंतर IDLला खूप प्राइजेस मिळाले. त्याचं माझ्या डोक्यात कल्पना आली आणि मी एक हायर केला, शब्द चुकीचा आहे पण खूप चांगला मानधन देऊन कायमचा एक यंग डायरेक्टर हाताशी घेतला की जो आता सगळ्यांना फुकट उपलब्ध असेल. त्याने आता IDLचं खूप नाटक चांगलं बसवलं. काल त्याची रंगीत तालीम यशवंतरावला झाली आणि 3 तारखेला शो आहे. तर त्याला मुळात मी घेतानाच हे म्हटलेलं आहे की मला लहान मुलांसाठी नाटक बसवणं, त्याला सिनेमाला घेऊन जाणं हे करायचं आहे. तर मी त्याला सांगून एक दिवशी तुम्ही आम्हाला ती स्पेस द्या की लहान मुलं पुस्तकाची आवड निर्माण करणारी एखादी नाटिका सादर करणं असं आपण करू. सगळेजण आपापल्या कल्पना जोडू, प्रॅक्टिकल कल्पना जोडू. पांडे म्हणे की ते आहे एवढंच फार झालं, तुम्ही नवीन नवीन सांगताय, पण सगळे म्हणून ह्यात इनपुट देऊन खूप चांगलं करू. मलिक जी को अनुभव आहे की पुणे हा असं एक शहर डेव्हलप झालं की ते प्रत्येक गोष्टीची मास्टरी डेव्हलप होते. वैद्यकीय सेवामध्ये आपण पुढे आहोत, शिक्षण संस्थांमध्ये आपण पुढे आहोत, इंडस्ट्रीमध्ये आपण पुढे आहोत, व्यापारात पुढे आहोत, संशोधनात आपण पुढे आहोत. त्यामुळे एक युनिक सिटी ही डेव्हलप झाली. एखाद्या दिवस क्लायमेटचा जो बॅलन्स आहे की इथे थंडी टोकाची नसते, इथे पाऊस टोकाचा नसतो, ऊन टोकाचा नसतो, तो बॅलन्स सीझनचा माणसाच्या शरीरावर, बुद्धीवर, विचारावर, कार्यतत्परतेवर परिणाम असतो. तसं झालं असेल पण एव्हरीथिंग इज हिअर. पण त्यामुळे आम्ही खूप चांगलं करू. रायजी आता त्यावेळेला अधिवेशन आहे, त्या काळात CMला कसं आणायचं, DCMला कसं आणायचं, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना कसं आणायचं, हे सगळं स्किल मी वापरेन. आणि संध्याकाळच्या वेळेला आले, रात्री उशिरा गेले, असं आम्ही करू. खूप खूप शुभेच्छा. खासदार मेधा कुलकर्णी या म्हणाल्या की असे महोत्सव पुण्यात नाही तर दुसरीकडे कुठे सक्सेसफुल होणार असं म्हणत त्यांनी मुलांसाठी कथाकथनाचा कार्यक्रम घ्यावा अशी ही अपेक्षा यावेळी व्यक्त केली. पुणे बुक फेस्टिवलच्या या भव्य कार्यक्रमाचं आज भूमिपूजन झालं. मांडव उभारणी आणि अन्य सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठीची उभारणी आहे त्याचं भूमिपूजन ज्यांच्या हस्ते झालं ते माननीय दादा, त्याचबरोबर माननीय गोसावी सर, सगळेच मान्यवर, किरणजी ठाकूर असतील, आमचे आबा असतील, कृष्णकुमारजी असतील, माधव भंडारी असतील. या कार्यक्रमासाठी राजेशजी आणि युवराजजी यांना मनापासून शुभेच्छा देते. खूप सुंदर मागच्या वर्षीचाही कार्यक्रम छान झाला आणि आता युवराजजी सांगत होते की महाराष्ट्रात छान अनुभव आला, प्रामुख्याने पुण्यामध्ये छान अनुभव आला. पुणे ही विद्येची नगरी आहे, सरस्वतीचा आशीर्वाद या शहरावर आहे आणि या शहरामध्ये हे सक्सेसफुल नाही होणार तर अन्य कुठे होणार. तर या शहरामध्ये प्रामुख्याने अनेक शैक्षणिक संस्था आहेत ज्यांना इतिहास आहे आणि इतिहास घडवणाऱ्याही संस्था आहेत. आबा त्याचे अध्यक्ष आहेत अशा एका संस्थेचे. तर खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि आत्ता ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन झालं, अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होणार आहे. एक फक्त छोटीशी सूचना मला वाटते, एक शिक्षिका आहे म्हणून सांगते की जसं तुम्ही लहान मुलांसाठी फिल्म फेस्टिवल ठेवणार आहात तर तसं कथाकथन किंवा कथा वाचन जर ठेवलं, कारण हा पुस्तकांशी संबंधित आहे, फिल्मशी संबंधित असण्यापेक्षा, तर अशा पद्धतीने एखाद्या लहान मुलांच्या पुस्तकाचं एक तिथे वाचन होणारा एक असा कट्टा करता आला तर तिथे लहान मुलं येतील आणि मग त्या पुस्तकाच्या वाचनातून प्रेरणा मिळाली की पुस्तकं विक्री जी आहे लहान मुलांची, कारण आपण पुस्तक वाचनाचा संस्कार जो आहे हा लहान वयोगटापासून करणार आहोत. आणि वाचाल तर वाचाल आपण असं नेहमी म्हणतो, पण आधुनिक आत्ताच्या काळामध्ये आपण ऐकण्यावर, बघण्यावर जास्त भर देतो. प्रामुख्याने या पुस्तकांचा फेस्टिवल आहे त्यामुळे पुस्तकं जास्त वाचली गेली पाहिजेत. त्याचा विश्वविक्रम हा राजेश पांडेंच्या माध्यमातून झाला. एकदा टाळ्या त्यांच्यासाठी खरं तर वाजवूया. आणि असे विक्रमवीर असे आमचे राजेशजी आहेत. मेरी माटी मेरा देश याचा सुद्धा विक्रम तुम्ही केलेला आहे. तर त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध, ज्यांना संघटनेचा खूप चांगला अनुभव आहे, सगळ्यांची योजना करता येते, 100 जणांची समिती त्यांनी गठीत केली आहे. तर असा हा सगळा फेस्टिवल होणार आहे. मला अभिमान आहे की या पुण्यामध्ये हा फेस्टिवल होतोय. मी सुद्धा माझ्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. आणि आत्ता तुम्ही शांतता पुणे वाचत आहे त्यावेळेला मी सुद्धा माझ्या कॉलेजमध्ये होते आणि तेव्हाचा एक फोटो मी
टाकला होता. तर सगळ्यांना वाचायला आवडतं, पुणेकरांना नवनवीन पुस्तकांची ओळख होते. आणि आता युवराजजींनी सांगितलं की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आणखीन आपण काही गोष्टी प्रमोट करतोय की मराठी भाषेतली चांगली पुस्तकं ही इतर भाषांमध्ये आली पाहिजेत. तर यासाठी सुद्धा माझं काही योगदान राहिलं तर मला आवडेल नक्कीच. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा. थँक्यू. हा महोत्सव सगळ्यांचाच आहे आणि भारतातला हा एक नंबरचा महोत्सव व्हावा यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत असल्याचं राजेश देशपांडे यांनी सांगितलं. या महोत्सवाचं आकर्षण काय असेल याबाबत त्यांनी आपली रूपरेषा स्पष्ट केली. मी जास्त बोलणार नाही. मी फक्त एकच सांगेन की हा कार्यक्रम कोणा एका व्यक्तीचा नाही आहे, कोणा एका संघटनेचा नाही आहे, कोणा एका विचाराचा नाही आहे. हा कार्यक्रम आहे पुणेकरांचा आहे, संपूर्ण पुणेकरांचा आहे. लाख लोक सहभागी होतील असं एक विश्वविक्रम आपण करतोय, ज्याचं 2 ते 3 दिवसात त्याची घोषणा होईल. अनेक विक्रम करतोय. संविधानाला 75 वर्ष होत आहे त्याचा एक विश्वविक्रम करतोय. जैन गुरूंच्या माध्यमातून एक विश्वविक्रम करतोय. अनेक उपक्रम आपण ॲड करणार आहोत. आणि यावेळेसच्या पुस्तक महोत्सवाला अनेक अँगल आहेत. युवराज जी और मिलिंद जी बताएंगे हम क्या क्या करने जा रहे हैं उसके साथ. आणि त्यामुळे मी फार काही बोलणार नाही. मी सगळ्यांना मनापासून विनंती करेल, कदाचित थोडंफार इकडे तिकडे होईल, कोणाचं नाव घ्यायचं राहील, कोणाला मान देण्याचं राहील, पण हा आपला सगळ्यांचा कार्यक्रम आहे. आमचा प्रयत्न तो है सबको इन्वॉल्व करने का, कोशिश तो है, लेकिन उसमें भी कुछ हो जाता है. पर इस बार के सारे विषय में हमको जो प्रमुखता से मदद करने वाले, जिनके साथ हम ये इवेंट करने वाले, उसमें मैं नाम लूँगा. एक डॉक्टर PD पाटिल सर, DY पाटिल शिक्षा समूह के प्रमुख है और पुणे के साहित्य और संस्कृति जगत में एक आपका बहुत बड़ा नाम है, वो हमारे साथ है. डॉक्टर किरण ठाकुर लोकमान्य के, वो हमारे साथ है. महाराष्ट्र नेचुरल गैस लिमिटेड हमारे साथ में है. और विशाल चोरडिया अभी थोड़ी देर में आएंगे, सुहाना मसाला, वो भी हमारे साथ ये सारे विषय में है. बाकी कृष्ण कुमार गोयल जी है, पुणे विश्वविद्यालय, पुणे कॉर्पोरेशन है, महाराष्ट्र गवर्नमेंट है, सबको लेके. कारण हा एक जगन्नाथाचा रथ है, तो क्या ऐसा कोई एक व्यक्ति नहीं ले जा सकता है. तो सबको मिलके इसको आगे ले जाना है. और जो जो नहीं कर पाए वो सब कुछ करना है. और इस साल तो हमको देश का नंबर 1 का इवेंट बनाना है. अभी नंबर 2 पे हम आ गए. युवराज जी से कहूँगा मैं कि थोड़ा कोशिश करेंगे, लेकिन उसको हमको बहुत आगे लेके जाना है. आज यहाँ काम शुरू होगा. एक बहुत अच्छी बात है कि लास्ट टाइम आनंद काटीकर है यहाँ पे हमारे, हम दोनों कोशिश कर रहे थे की लोक आ जाए, स्टॉल बुक कर ले, या ना काव घेत नाही का तुम्ही. आपले मराठी प्रकाशक काही आलेले आहेत, त्यांचे अनुभव या अशा अधिवेशनाचे काही बरोबर नसतात. ते म्हटलं आमचं पैसे पण वसूल होत नाही. मला माहिती आहे, साहित्य त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं की आमचे पैसे परत करा, आणि त्यामुळे नाही घेतले. 160 झाले, 200 होते. मलिक जी बोले यार 200 स्टॉल है, उतने भी नहीं आ रहे आपके लोग, कैसे करेंगे मराठी लोग. मैंने कहा अगली बार देखेंगे. तो कसे तरी मग फुकट दिले काही लोकांना आणि 200 स्टॉल पूर्ण केले. असं मागच्या वेळेसचा अनुभव होता. मी आपल्याला आनंदाने सांगतो दादा, यावेळेस आज सकाळी आम्ही वेबसाइट ओपन की नेशनल बुक ट्रस्ट ने, और पुणे बुक फेस्टिवल की स्टॉल बुक करना है, तो केवल 3 दिन में 460 स्टॉल बुक हुए. अभी 680 हो गए. हमारी कैपेसिटी 598 इतनी है. अभी 80 स्टॉल वेटिंग में है. अभी उनको कैसे ना कहा जाए ये कोशिश कर रहे हैं. लेकिन इस बार देश विदेश लगभग 8 देशों के, देश के सभी भाषाओं के, सभी राज्यों के बड़े बड़े सारे पब्लिकेशन यहाँ पे आ रहे हैं. और भी साथ में कुछ हम चाइल्ड के लिए कर रहे हैं, ये कर रहे हैं, सब बताएंगे. लेकिन ये आपल्या सगळ्यांचं यश आहे दादा. मागच्या वेळेस 4.5 लाख लोक आली, यावेळेस आमचं उद्दिष्ट 7.5 लाख लोकांचं आहे. मागच्या वेळेस 8.5 लाख पुस्तकं विकली गेली. यावेळेस आमचं उद्दिष्ट किमान 20 लाख पुस्तकं या सगळ्याच्यामध्ये विकली जावीत. आणि यावेळेस सुद्धा आपण 1 लाख पुस्तकं, मागच्या वेळेस MNGLने जी दिली होती, 1 लाख तरुणांना आपण मोफत पुस्तकं या सगळ्याच्यामध्ये देणार आहोत. असं एक खूप चांगला इव्हेंट हा या ठिकाणी होतोय. मी सगळ्यात मोठे आभार मानेल डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे. जवळजवळ 11.5 कोटीचा सेल झाला. यावर्षी आमचा जो 20-22 कोटीपर्यंतचा जो सेल नेण्याचा आहे. मागच्या पेक्षा सगळ्याच गोष्टी दुप्पट तिप्पट होणार आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. कुमार विश्वास सारखे अनेक मंडळी येणार आहेत. अनेक मंडळींना आपण टीव्हीवर बघतो, अशी मंडळी या ठिकाणी येणार आहेत. त्या सगळ्या विषयाची युवराजजी मलिक आपल्या सगळ्यांना माहिती मी देणार नाही. मी शेवटी सगळ्यात मोठे आभार मानेल 2 लोकांचे. एक म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी, की त्यांनी होल हार्टेडली, म्हणजे केवळ जागा नाही दिली, तर त्यांनी हा इव्हेंट आपला आहे असं मानून सगळी टीम
आबांनी आमच्या पाठीमागे उभी केलेली आहे. मी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन या दोघांचे खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला खूप चांगली मदत केली. तुमच्याशिवाय हे होऊ शकत नाही, इतकी चांगली मदत केली आहे. आणि दुसरी, गेल्यावेळेस मला मीडियाने खूप सहकार्य केलं. सर्व प्रिंट मीडियाने इतकं भरभरून लिहिलं, म्हणजे लोकांना वाटतं की हे कसं काय एवढं येतं आहे. तर तो वाचनाच्या संस्कृतीत जोडलेला विषय. मी त्यांच्याही खूप मनापासून या ठिकाणी सगळ्या मीडिया ग्रुपचेही मनापासून आभार मानतो. सगळ्या आलेल्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. आता फक्त एक 5-5 मिनटं दोघं तिघं जर बोलतील, मेधाताई शुभेच्छा देतील, दादा देतील आणि एक कार्यक्रम पत्रिका सांगतील. आणि आम्हाला दादा तुमच्या हस्ते फक्त 5-6 लोकांचा सत्कार करायचा आहे तेवढा. हां, मिलिंदजी शेवटी ते चेअरमन म्हणून शेवटी 5 मिनटं बोलतील. दरम्यान 11 डिसेंबरला शांतता पुणेकर वाचतायत या कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.